नमस्कार, मी भारत शिंदे. सध्या जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुकीच्या अनुषंगाने माझ्यासोबत आता बोलण्यासाठी जकारे साखर कारखान्याचे चेअरमन सचिन जाधव आणि कुरुल गटातून उमेदवार असलेले सचिन जाधव आपल्यासोबत आहेत. पण त्यांच्याशी आज त्यांचा परिचय, त्यांचा प्रवास अशा आणि त्यांच्या जीवनाबाबतील अनेक घडामोडी आपण आज त्यांच्याबाबत आपण व्यक्त होणार आहोत. साहेब नमस्ते. नमस्कार. काय सांगाल, कशा पद्धतीने आपला पहिला शिक्षण आपलं कुठे झालं आणि कसं घडलं ते? माझा जन्म या एनके गावातलाच. अच्छा. 1978मध्ये माझा जन्म झाला. माझं 3रीपर्यंत शिक्षण इथंच जिल्हा परिषदच्या शाळेत झालं. 4थीला आमचे वडील त्यांच्या वकिलीचा व्यवसाय आणि खताच्या व्यवसायानिमित्त मंगळवेढ्याला शिफ्ट झाले. त्यानंतर तिथं 5वीपासून 12वीपर्यंत माझं शिक्षण इंग्लिश स्कूल मंगळवेढा. त्यानंतर BSc ॲग्री डिग्री मी घेतली ॲग्रिकल्चर कॉलेज कोल्हापूरमधून. आणि ॲग्रिकल्चर पूर्ण झाल्यानंतर मी परत शेती आणि आमचा जो व्यवसाय होता तो बघण्यासाठी परत मी मंगळवेढ्याला आलो. आपलं कुठला व्यवसाय होता जेणेकरून? आमचे वडील BSc ॲग्री आणि त्यानंतर त्यांनी LLB केलं. BSc ॲग्री केल्यानंतर त्यांनी 1978-80मध्ये कृषी सेवा केंद्र टाकलं मंगळवेढ्यामध्ये. म्हणजे खते, बियाणे, औषधे यांचं विक्री केंद्र होतं. तो व्यवसाय होता तेव्हा. तसं पाहिलं गेलं तर ह्या उजाड माळरानावरती एक आपण कारखाना उभारणी केली आहे. त्या उभारणीच्या वेळेस आपल्याला कशा पद्धतीने आपण ती उभारणी केली, त्याच्यामध्ये नेमकं काय काय घडलं गेलं? या कारखान्याच्या उभारणीच्या पाठीमागं आमच्या वडिलांचा म्हणजे ॲडव्होकेट BP जाधव यांचा दृष्टिकोन खूप होता. आणि 1999ला म्हणजे मी ज्यावेळी लास्ट इयरला होतो तेव्हा चेअरमन साहेबांनी आमच्या लायसन काढून ठेवलं. लायसन काढून ठेवल्यानंतर त्या दरम्यानच्या काळामध्ये आमची काही परिस्थिती तितकी काय स्ट्रॉंग नव्हती. सर्वसामान्य शेतकरी होतो. द्राक्षाची बाग, डाळिंबीची बाग, खताचं दुकान वगैरे इतकंच. मग त्यानंतर आम्ही 2007ला काय झालं की अतिरिक्त ऊस झाला. 2007ला अतिरिक्त ऊस झाल्यानंतर अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाला. मग या भागातले जे मिरी, आरबळी, वटवटे, बेगमपूर, कुरुल या भागातले शेतकरी आमच्या वडिलांकडे आले आणि त्यांनी असं विनंती केली, बाबा तुमच्याकडे लायसन आहे, आम्ही शेअर्स देतो, अच्छा तुम्ही कारखाना उभा करा. मग त्या कारखान्याचा प्रवास सुरू झाला. संवसाराच्या माध्यमातून एकंदरीत कारखान्याची उभारणीचा बेस हा हे 17,000 सभासद आहे. आता चालू घडीला आता चालू. अच्छा. तर त्या कारखान्याच्या वेळेस कुठली अडचण आली होती का बाबा? त्या अडचणीला आम्हाला म्हणजे तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना ते त्रास झाला वगैरे? सर्वसामान्य कुटुंबातनं आम्ही आलेलं असल्यामुळं प्रचंड अडचणी आल्या आम्हाला कारखाना उभा करताना. कारण आर्थिक उभारणी कधी झाली कारखान्याची? कारखाने उभारणी 2008 ते 2010च्या दरम्यान झाली. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातलं असल्यामुळं फारसे काय आर्थिक त्यावेळेची उलाढाल आमची बेताचीच होती. आणि त्या बेताच्या आर्थिक उलाढालीवरती आम्ही इंडियन ओव्हरसीज बँक म्हणा किंवा देना बँक म्हणा, लक्ष्मी विलास बँक या तिन्ही बँकांना कन्व्हिन्स करून त्यांच्याकडनं त्यावेळी सुरुवातीचं टर्म लोन मिळवणं ह्या गोष्टी तशा क्रिटिकल होत्या. म्हणजे आमचा खरा वेळ 1-2 वर्ष त्यातच गेली. 2008ला आम्ही प्रपोजल चालू केलं तर 2010ला आम्हाला कर्ज मंजूर झाला आणि पैसे मिळाले. हे क्षेत्र का निवडलं तुम्ही कारखान्याच्या उभारण्यासाठी? एक तर मी BSc ॲग्री, वडील BSc ॲग्री. शेती उद्योगासंदर्भात म्हणजे शेती उद्योग करायचा हाच माझा मोठो होता. शिक्षण ज्यावेळी मी घेतलं त्यावेळी नोकरीचा काही विषय डोक्यात नव्हता माझ्या. काहीतरी शेती संबंधित उद्योग करणं हे माझ्या डोळ्यापुढं एम होतं. आणि आजूबाजूला जे काही ऊसाची उपलब्धता म्हणा किंवा त्यामुळं आम्ही हे ऊसाच्या उपलब्धतेमुळं शुगर इंडस्ट्रीचा विचार केला आणि त्याच्या पाठीमागं आमच्या वडिलांची प्रेरणा होती. अच्छा. तसं पाहिलं गेलं तर आम्ही आता गावामध्ये आम्ही ज्या काही लोकांच्या माध्यमातून आम्ही खोल जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यामध्ये लोकांनी आम्हाला असं देखील सांगितलं की ह्या कारखान्याच्या उभारण्याच्या वेळी ऊस आम्हाला तोडून बांधावर घालण्याची वेळ येत होती. ही फॅक्ट होती. ॲक्च्युअल फॅक्ट होती ही. त्यावेळेस मोहोळ तालुक्यामध्ये साखर कारखाने किती होते? भीमा कारखाना आणि लोकनेते कारखाना, दोनच कारखाने हो. सगळं ऊसपट्टा हा अवलंबून असायचा. हा ऊसपट्टा अवलंबून. आणि हा ऊसपट्टा मागच्या 60-70 वर्षापासून ऊस पिकवतो. कारण कसं आहे, भीमा नदी इथूनच गेलेली आहे आणि भीमा नदी इथून गेलेली असल्यामुळे ह्याला पाण्याचा सोर्स आम्हाला पूर्वीपासून आहे आणि पूर्वीपासून लोक ऊस उत्पादन करत होते. इथला ऊस जो आहे तो इथला ऊस साधारण मला वाटतं आटपाडी किंवा तासगाव
इकडच्या सांगली जिल्ह्यातल्या, कोल्हापूर जिल्ह्यातल्या, कर्नाटकमध्ये पण जात हो, होता. कर्नाटकात सुद्धा जात होता. कर्नाटकात सुद्धा जात होता. आपण आता एक उद्योग क्षेत्रामध्ये देखील भरारी घेतल्याचं देखील आम्हाला दिसून येतं. आत्ता आपण राजकीय क्षेत्राकडे आपण वाटचाल करत आहात. काय वाटतं एकंदरीत आता राजकीय क्षेत्रात जरी वाटचाल केली तर मग आपण भाजप पक्ष हाच का निवडला गेला आपण? नाही, मुळामध्ये माझा पिंड हा एक उद्योगी आहे. मी जर माझ्या जीवनाचा प्रवास बघितला, शिक्षण झाल्यानंतर मी 15 वर्ष उद्योगावर फोकस केला. म्हणजे जो शुगर इंडस्ट्री टाकली इतकंच नाही, अच्छा, तर ते शुगर इंडस्ट्रीमधले टेक्निकल स्टडी करणे, त्याचं एफिशियन्सी वाढवणे, बाय प्रोडक्ट्सवरती फोकस करणे. म्हणजे सुरुवातीला जो 2500 TCD शुगर आणि 11 मेगावॉट पॉवर इतकाच प्लांट आम्ही उभा केला. परंतु कालावधीमध्ये आम्ही इथेनॉल प्रोजेक्ट ॲड केला. तो 2 लाख KLPDवरती नेला. अच्छा. परत त्यानंतर तो पुढं म्हणजे फक्त साखर कारखान्यावरती ऊस फक्त साखरपुरती मर्यादित न राहता तुम्ही इतर उपपदार्थ देखील तुम्ही आणि उपपदार्थावरती फोकस ह्यासाठी केला की काळाच्या ओघामध्ये कुठलाही व्यवसाय हा चेंज होत असतो. अच्छा, म्हणजे तुम्ही जर स्टडी केला तर बघा 2014 पर्यंत ऊस अतिरिक्त होता. त्याच्यानंतर काय झालं की कारखान्याची संख्या वाढत गेली, मग ऊस कमी पडायला लागला. मग ऊस कमी पडायला लक्षात आल्यानंतर आम्ही मग इथेनॉलकडे वळालो. इथेनॉलकडे वळाल्यानंतर 2020ला परत CNGचा प्रोजेक्ट आला. अच्छा. आणि CNG नंतर मग आम्ही पोटॅशकडे आलो. खरं तर एक किस्सा तुम्ही एका भाषणामध्ये चर्चा देखील आणला होता. ते नितीन गडकरी यांच्यासोबत एक बैठक होती. त्या बैठकीमध्ये नेमकं घडलं काय होतं? कारखान्याच्या बाबतीतला विषय. जकराय शुगर साठी आपण ज्यावेळी कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रोजेक्ट आपण उभा करायचा निर्णय घेतला, त्यावेळी आपण डायरेक्ट 20 टन पर डे या क्षमतेचा प्रोजेक्ट आपण हातात घेतला. आणि हा भारतामधला सगळ्यात मोठी प्रोजेक्ट साईज होती. आणि गडकरी साहेबांना ते खूप ॲप्रिशिएट झालं. त्यावेळेस तुम्ही राजकारणात नव्हता? नाही नव्हतो. अच्छा. राजकारणात नव्हतो मी. फक्त उद्योगी, आणि उद्योग हा एका पॅशननं करायचं मला सवय आहे. आलं लक्ष तुमच्या? म्हणजे ज्यावेळी आजूबाजूचे कारखाने 2 टन 5 टन CNGचा प्रोजेक्ट टाकायचा विचार करत होते, तेव्हा मी 20 टनाचा विचार केला. कारण मी खूप ॲग्रेसिव्ह आहे तसा इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटच्या बाबतीत, किंवा माझा स्वभाव धाडसी आहे हे सगळ्यांना माहीत आहे. जे माझ्यासोबत काम करतात त्यांना ते समजतं आहे. आणि 20 टनाचा प्रोजेक्ट टाकल्यामुळं गडकरी साहेबांना मी सहज भेटायला गेलो. आणि ॲक्च्युली मी गेलो होतो भेटायला एका रस्त्याच्या कामासाठी. पंतप्रधान ग्राम सडक योजनेमधनं आम्ही एक रस्ता मंजूर करून आणला आहे. बेगमपूरपासून एनकीपर्यंतचा रस्ता आहे तो. त्यासाठी 13-13.5 कोटी त्यांनी मंजूर केलेत. आता ह्या साधारण महिन्याभरात त्याचं टेंडर पण निघेल. आणि ते करत असताना चर्चेतनं विषय निघाला की बाबा तुम्ही कारखानदार आहात तर तुम्ही काय काय केलं. मग मी त्यांना सांगितलं, मला माहीत होतं त्यांना CBG बद्दल खूप क्युरियोसिटी आहे. मग CBG बद्दल सांगत असताना मी डेटा घेऊन गेलो. तर त्यावेळी त्यांच्या जवळ एक दुसरा त्यांचा खूप जवळच्या परिचयाचा एक माणूस थांबला होता. आणि तो 2 टनाच्या प्रोजेक्टवर बोलत होता. अच्छा. आणि ते त्यांचं बोलणं झाल्यानंतर मी गडकरी साहेबांना आपला डेटा दाखवला. म्हणजे मंथली प्रोडक्शन, डेली प्रोडक्शनचं शीटच घेऊन गेलो तुम्ही सरांना दाखवायला. मग ते बघितलं चाट पडले. म्हणजे रोजचं तुमचं 15 टन 16 टन 17 टन उत्पादन आहे. आणि ते बसलेल्या माणसाला म्हणले बघा तुम्ही 2 टनाचं कौतुक सांगायला 20 टनाचं प्रोजेक्ट चालवून आले. काय वाटलं एकंदरीत त्यावेळेस? काय वाटलं एकंदरीत आपल्याला असा चर्चेचा विषय निघाला आणि गडकरी साहेब आपली स्वतः स्तुती करत आहेत? नाही, खूप छान वाटलं. कारण कसं असतं, कुठलंही काम करत असताना ज्यावेळी आपण पॅशनेटली काम करतो ना, त्यावेळी पैसा मॅटर करत नाही साहेब. तुम्ही जे करता ते लोकांना किती आवडते, किंवा तुम्ही वेगळं काहीतरी करता, काहीतरी देताय. आज मी इंडस्ट्रीला एक असं शुगर कॉम्प्लेक्स करून दिले की भारतामधलं आपलं एक आयडियल युनिट आहे की ज्यामध्ये हे सगळे 4-5 प्रोजेक्ट आहे. ह्याच्यामधनं आता बाहेर पडते ते फक्त ट्रीटेड वॉटर. अच्छा. एवढंच बाहेर पडतं, बाकीचं काय? ही माझी अचिव्हमेंट आहे. काय कारखान्याच्या माध्यमातून पहिली परिस्थिती काय होती इथल्या लोकांची, आणि कारखाना झाल्यानंतर काय बदलले गेले स्थानिक लोकांची? 15 वर्षाच्या कालावधीमध्ये बरं का, आपल्या बाजूने इथून भीमा नदी वाहती आहे. आणि भीमा नदीवरती 2 बंधारे आहेत आपल्याजवळ, 2-3 बंधारे आहेत. तर मागच्या 15 वर्षामध्ये माझ्याकडे डेटा आहे आपल्या कारखान्याकडं की या गावातल्या शेतकऱ्यांचं जो ऊसाचं क्षेत्र होतं ते आज रोजी ते तिप्पट क्षेत्र झाले. बरोबर. म्हणजे वटवट्याचा जर आकडा घेतला तर मागच्या 2011-12 जेव्हा सीझन चालू झाला तेव्हा साधारण 7,000 टन ऊस येत होता. 7,000-8,000 टन ऊस येत होता पहिल्या. यावर्षी 23,000 टन ऊस आला आहे जकरा कारखान्यात. अच्छा. हां, इतकी डेव्हलपमेंट झाली लोकांची.
काही बदललं गेलं इथलं राहणीमान वगैरे असं 100% बदल गेला. आज तुम्ही पक्की घरं बघताय, वाड्या वस्त्यावरती घरं राहिलीत, लोक जाऊन राहिलीत. आता गावामध्ये कोण राहायला तयार नाही, कारण आता प्रत्येकाला शेतीची आवड तयार झाली आहे. नवीन मुलं आलेली आहेत, ते जर्सी गाई दुधाचा व्यवसाय करतायत. आपल्या कारखान्यामध्ये एकूण किती म्हणजे रोजंदार करणारे किंवा किती लोक आहेत एकंदरीत आसपासचे किंवा इकडले? साधारण आपल्या कारखान्यामध्ये 2000 लोकांना डायरेक्ट एम्प्लॉयमेंट आहे आणि 1000 लोकांना इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट आहे. आणि परत उद्योग, छोटे मोठे उद्योग म्हणा किंवा हे म्हणा, तर ते साधारण 500-700 लोक, आजूबाजूच्या खेडेगावातले सगळे 500-700 लोक त्याच्यावरती जगतात. तर माझं मगाशी माझं अजून उत्तर आलं नाही आहे, आपण भाजप पक्ष का निवडला? हां, भाजप पक्ष निवडला म्हणजे कसं आहे की आज आपण जर नजर टाकली दिल्लीपासून खालीपर्यंत, म्हणजे केंद्र सरकारमध्ये भाजप आहे. आज मोदींच्या विचारांनी जी काही 2014ला भाजपच्या विचारांची पेरणी केली आणि एक विकासाचा अजेंडा घेऊन मोदींचं साहेबांचं सरकार आलं. त्यानंतर राज्यामध्ये फडणवीस साहेबांनी क्रांती केली. फडणवीस साहेबांनी सुद्धा त्याच विकासाच्या विचारांवरती एक मोठा अजेंडा बनवला आणि तो अजेंडा मला आवडला म्हणजे का, मी एक पॅशनेट माणूस आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट मी घेईन ना तर ती मनापासून करतो. मला असं हाफ हार्टेड कुठलं काम करू वाटत नाही. त्यामुळं मला भाजपचे विचार आवडतात, ते ॲग्रेशन आवडतं, ते डेव्हलपमेंट आवडती. आता छोटंसं उदाहरण घ्या. आज जे सोलापूरपासून सांगलीपर्यंतचा जो हा हायवे झालेला आहे साहेब, 4 लेनचा हायवे झाला, कॉन्क्रीट रोड, कधी स्वप्नात तर वाटला होता का हा हायवे होईल म्हणून? मला सांगा. आपल्याला वाटलं होतं का आपण राजकारणात आपली वाटचाल राजकीय ह्याच्याकडे होईल? हा प्रश्न थोडा ट्रिकी आहे आणि राजकारणात मी येईल असं खरं सांगू का, मला वाटलं नव्हतं. कारण मी राजकारणात यायचा असतो तर ज्यावेळी कारखाना झाला पहिल्या वर्षी त्याच वेळी आलो असतो. आज 15 वर्ष वाट बघायचं काय कारण नाही का? म्हणजे राजकारणात काय यावंसं वाटलं आता? 15 वर्ष कारखान्याचं काम करत असताना जे काही अडीअडचणी, शेतकऱ्यांचा संबंध, लोकांचा संपर्क आला, छोटी मोठी कामं करायचा मी प्रयत्न केला. आता तुम्हाला सांगायला काय हरकत नाही, इथल्या आजूबाजूचे ह्या 10 किलोमीटरमधले जे पाणंद रस्ते आहेत तर ते पाणंद रस्ते आम्ही केले, कारखान्या माध्यमातून केले. काही पाण्याचे प्रश्न सोडवले. आम्ही जो वडापूर बंधारा आहे त्याचं आज जवळजवळ 10-12 वर्ष झालं पूर्ण मॅनेजमेंट आम्ही करतो, कारखाना स्वतः. शाळेचा पण एक तुम्ही ते सोडवला, ते शाळा बांधून दिली असं काहीतरी समजलं? हां, मिरीमध्ये एक शाळा बांधली, परत वाघोलीमध्ये कंपाऊंड बांधून दिलं. म्हणजे जो प्रस्ताव लोकांच्या ज्या काही गरजा येतात त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. परंतु काय होतं की सगळ्याच गोष्टी कारखाना म्हणून पूर्ण करू शकणार नाही ना आपण. प्रशासकीय यंत्रणा, प्रशासनाच्या स्कीम, मग भले राज्य शासनाच्या असू द्या, केंद्र शासनाच्या असू द्या, जिल्हा परिषदच्या असू द्या, त्याचं जर अंमलबजावणी करायची असेल तर आपल्याला राजकारणात यावं लागते. हे माझ्या लक्षात आलं. राजकारणामध्ये येण्याचं आणखीन एक मुख्य कारण म्हणजे काय आहे की मला जे काही इंडस्ट्रीमध्ये नॉलेज आले तर ते नॉलेज लोकांच्याही उपयोगी पडावं आणि एक पॉलिसी मेकर म्हणून मी याच्याकडे बघतोय की बाबा सर्वसामान्य लोकांच्या गरजा काय आहेत, बेसिक त्यांच्या नीड काय आहे आणि त्याच्यासाठी मला मॅक्झिमम काय करता येईल ह्याच्यासाठी मी राजकारणात आलो. आता जिल्हा परिषदला आपण उभे राहिलेला आहात, काय म्हणजे आपण आता प्रत्येक गटातील गावांमध्ये जात आहे, काय लोकांच्या भावना आहेत नेमक्या, काय आपल्याला बोलून दाखवू इच्छितात? लोकांच्या भावना आता माझ्याविषयी फारच पॉझिटिव्ह आहेत आणि लोकांना अपेक्षा पण खूप आहे. आणि भारतीय जनता पार्टीकडून मी तिकीट घेऊन आता जिल्हा परिषदसाठी उभारलो आहे. तर गतिमान प्रशासन आणि वेगात काम करण्यासाठी मी उभारलेलो आहे. तरी आपण निवडताना भाजपच पक्ष का निवडला? भाजप पक्षाकडं एक गतिमानता आहे आणि त्यांच्याकडं काम करण्याचं व्हिजन आहे, स्पीड आहे आणि देवेंद्रजींचा मला आशीर्वाद आहे. परत आपले श्रीकांत भारती साहेबांचे माझे खूप चांगले संबंध आहे. बावनकुळे साहेबांशी माझे रिलेशन आहे. प्रसाद लाड साहेबांशी माझे रिलेशन आहे. आपले लाडके पालकमंत्री जयभाऊ गोरेंचा मला आशीर्वाद आहे. माझी उमेदवारीच त्यांनी फायनल केली आहे. खरं तर एवढी आपल्या पाठीमागे एवढे पाठबळ असताना देखील मग आपण जिल्हा परिषद निवडणूक लढवायची का आपण व्यक्त केली? मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. अच्छा. त्यामुळं मला लोकांच्या मधनं जायला आवडतं.
लोकांच्या मध्ये मिसळायला आवडतं, म्हणून ही पहिली पायरी म्हणून मी जिल्हा परिषदची स्टेप घेतली. नाहीतर मी काय साहेबांना बोलून कुठे विधान परिषद वगैरे घेऊ शकलो असतो. अच्छा, उमेश पाटीलचं काय आव्हान वगैरे वाटतं आपल्याला ऐकलं? आता एकंदरीत आता त्यांनी नरखेड गेट सोडून आता कुरुळ गटामध्ये आपण लढवत आहे त्यांनी. उमेश पाटील हे एक स्वतःच्या प्रेमात पडलेला माणूस आहे, नार्सिसिस्ट माणूस आहे. त्याला इतरांशी काय घेणं नाही आहे. मी माझ्यावर फोकस करा, मी काय बोलतोय बघा, आणि तो जे बोलतोय तेच खरं आहे असं त्याला स्वतःलाही वाटत. अच्छा, ते प्रसंग पण ओढवला होता जे स्वर्गीय अजित पवार यांनी गळ्यात मोपलं टाकल्याचा तो प्रकार होता. तटकरे साहेबांनी ते सोलापूरमध्ये जे सुनावलं होतं ते देखील तसं होतं. असा एक प्रसंग नाही असेल. अच्छा. प्रचंड प्रसंग आहेत, रोज प्रसंग आहेत त्याचे, तरी पण तो सुधरत नाही. हां, आणि तो एक परसेप्शन मध्ये जगणारा माणूस आहे. ग्राउंड रियालिटी चेक करत नाही. लोकांच्या मनात काय आहे, लोकांना काय हवं आहे याच्याशी काय घेणं देणं नाही. तो ठरवतो लोकांना हे हवं आहे ते हवं आहे, आणि मग झालं लोकांनी मला ठरवले मत देणार आहे. साहेब त्याचं डिपॉझिट जप्त होईल या इलेक्शनमध्ये. खरं तर आता तुम्ही सांगता डिपॉझिट जप्त होईल. एक विरोधक जरी असलं तरी तुम्ही त्यांना मोलाचा सल्ला काय द्याल तुम्ही? नाही, त्यांना सल्ला द्यायला त्यांनी आधी स्वतःचं आत्मपरीक्षण करायला शिकलं पाहिजे. जमिनीवर येऊन जमिनीवरची रियालिटी चेक केली पाहिजे. 2017ला ते जिल्हा परिषद नरखेड गटातून निवडून आले. त्यांनी तिथं काय फंडामेंटल डेव्हलपमेंट केली त्यांनी सांगावं ना. आज तुम्ही कुरुलमध्ये ठीक आहे, भावाला तिथला मतदारसंघ दिला, इथला म्हणून इकडं आलो कुरुलला म्हणून असं स्पष्टीकरण ते देत आहेत. पण तुम्ही कुरुलमध्ये काय केलं ते तरी सांगा. कुठल्या योजना आणल्या, कुठलं मोठं काम केलं, आणि म्हणून तुम्हाला इथं लोकांनी घ्यावं डोक्यावर, अशी परिस्थिती आहे. त्यांनी सांगतात की त्यांचं मत असं आहे की बोलताना सांगते, वारंवार सांगते की इथला विकास झाला नाही आहे, तो विकास करण्यासाठी मी आता इथे आलेलो आहे. मला त्याचंच हसू येते की तुम्ही 5 वर्ष नरखेड गटामध्ये जिल्हा परिषद सदस्य असताना काहीच विकास करू शकला नाही, आणि इथं येऊन कसा विकास करणार आहे तुम्ही? तुम्ही काय करू शकलाय? नुसतं बोलण्यापलीकडे काही करू शकलेलं नाहीत ते. त्यांनी देखील काल एका भाषणामध्ये सांगितलं की ज्या पद्धतीने चिंचोली MIDC आहे त्याच धर्तीवरती मी आता इकडे कुरुल गटामध्ये MIDC आणण्याचा देखील प्रयत्न करतोय. त्याही गोष्टीचं मला हसू येते. आपण जो अजेंडा दिलाय की बाबा मी MIDC आणणार आहे, मी MSCBचं 220चं सबस्टेशन आणणार आहे, मी एक मोठं स्कूल इंग्लिश मिडियम स्कूल आणणार आहे, परत फार्मा कंपनी माझी आता मोठी करणार आहे मी, ह्या माध्यमातून मी 10,000 लोकांना रोजगार देणार आहे. माझ्याकडं ऑलरेडी 50% काम झालेलं आहे साहेब, भारत साहेब. त्याच्याकडं आत्तापर्यंत त्यानं कुठल्याच इलेक्शनमध्ये हे मुद्दे मांडले नव्हते. त्याच्याकडं विचाराची बैठकच नाही आहे. तो फक्त मला फॉलो करतोय. त्याच्याकडं कुठलीच विचाराची बैठक नाही आहे. मग त्याला काय दुसरे प्रोजेक्ट विकास म्हणजे मी जे सांगितलं एवढाच विकास आहे? थोडंच आहे. आणखी खूप काही करू शकतो मी मेडिकल कॉलेज आणतो, मी एखादं 500 बेडचं हॉस्पिटल आणू शकतो, मी एखादं मोठं इंजिनिअरिंग कॉलेज आणतो. याबाबत तुमच्यासोबत भरपूर काही विजन आहेत त्याच्या संलग्नित एकंदरीत. त्याच्या संलग्नित नाहीत माझे विजन. माझे विजन सेपरेट आहेत. अच्छा. हां, त्याचा काय त्याच्याकडे विजनच नाही साहेब. शून्य विजनचा माणूस आहे. फक्त मागच्या 10-15 वर्षामध्ये वरिष्ठांचे कान फुंकणे, लोकांच्या बदल्यामध्ये पैसे खाणे, गोरगरिबाच्या कामात पैसे खाणे, महसूलच्या कामात पैसे खाणे, तहसीलदारकडनं पैसे खाणे, वाळू माफ्याकडनं पैसे खाणे, सगळ्या 2 नंबर धंद्यात करणे. गोरगरिबाने एखादी मुरमाची खेप टाकली तर त्याच्यावर तलाठी पाठवून त्याच्यावर ॲक्शन घ्यायला लावतो हा माणूस. अच्छा. म्हणजे इतका खालच्या पातळीवरचा माणूस आहे हा. आज साहेब त्यानं बेगमपूरमध्ये एक स्टेटमेंट केलंय की गावरान जागेवर होते अतिक्रमण केलेलं मी हटवणार. म्हणजे साहेब गोरगरिबाच्या अन्नात माती कालवणारा माणूस आहे हा. तसं पाहायला गेलं तर ग्रामीण भागामध्ये 70% हा गायरान भागावरतीच लोक. हो. अहो कुठंच आहे त्या गोरगरिबांनी. अहो एखाद्याच टपरी असते, एखाद्या भाजीचा स्टॉल असतो, एखाद्याचं हॉटेल असतं, एखाद्याची बेकरी असते. मग लोकांनी करून खायच नाही. फार विचित्र मानसिकतेचा माणूस आहे हा. त्यांनी आपल्याला निवडणूक लढवायची आहे या संदर्भात त्यांनी या काही गोष्टी आपल्या गटामध्ये काय केलेलं जाणवतं विकासाच्या बाबतीतलं? काही नाही हो. विकासाचा आणि ह्याचा दूरपर्यंत संबंध नाही. कुठंही संबंध नाही याचा विकासाचा. काय केलं मला सांगा ना. आम्ही सोबत होतो त्यांच्या. खरे साहेबांना निवडून आणलं. ह्या ग्रहस्थानं मागच्या 1 वर्षामध्ये काय केलं? फक्त क्रेडिट घेतलं. मी निवडून आणलं. त्यामुळे तालुक्यातले सगळे मी पण होतो त्यामध्ये. विजयराज दादा होते, दीपक मेंबर होते, मानाजी बापू होते,
सगळे होते ना, मुन्ना साहेबांचा गट होता, सगळ्यांनी मदत केलेली आहे, सगळ्यांनी धावपळ करून तो माणूस निवडून आणलाय. याचा अर्थ असा नाही की त्याने एकट्यानं निवडून आणलाय आणि त्यांनी क्रेडिट घ्यायचं. आणि विशेष म्हणजे मी कधीही त्यांना क्रॉस गेलेलो नाही, शेवटपर्यंत गेलेलो नाही. अगदी काल मी स्टेटमेंट केले त्यांच्या विरोधात. इतका मी पोलाईट आणि शांत माणूस आहे. त्यामुळे तो फसवा आणि बोगस माणूस आहे. तालुक्याला सगळं माहिती आहे. तो एक नंबरचा झोलर आहे, झोलर. मला सांगा भारत साहेब, उमेश पाटलाची एवढी राहणीमान उंच, एवढं सगळं हायफाय जगणं, सगळं स्टाईलमध्ये जगणं, त्याचा व्यवसाय काय हो? त्याचं उत्पन्न साधन काय मला सांगा? त्याचं काय, कुठं काय दुकान आहे का, काय एखादा उद्योग आहे का, एखादी इंडस्ट्री आहे की एक बाबा एक 200 माणसं काम करते, काय ह्याच्याजवळ मला सांगा ना तुम्ही. अच्छा. आणि आता इलेक्शनला एवढे पैसे खर्चाले, पैसे कुठनं यायला लागले त्याच्याकडं? अच्छा, सांगा ना. सोर्स वगैरे काय नाही? काहीच सोर्स नाही त्याच्याकडे. तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला माहीत असेल तर मला सांगा, माझ्या ज्ञानात भर पडेल. खरं तर आपण जकराच्या माध्यमातून देखील सेवा करत आहात लोकांची, एक विषय असेल तर मग कुठली असो. याच्या व्यतिरिक्त असं काही आपण योजना वगैरे लोकांसाठी काय राबवली गेली नाही का? लोकांसाठी आपण मागच्या 10-15 वर्षात खूप काही केलेलं आहे. म्हणजे रक्तदान शिबिर घेतले आम्ही, आतापर्यंत 5000 बाटल्या रक्त जमा केले. त्याचा फायदा इथल्याच रुग्णांना झाला, म्हणजे जे ॲडमिट झाले त्यांना आपण ते रक्त पुरवठा करू शकलो. परत लोकांचे आरोग्य शिबिर घेतली. मागच्या 4 वर्षापासून आपण कंटिन्यूस आरोग्य शिबिर घेतो. त्यामध्ये जवळजवळ 1000 लोकांनी त्याचा लाभ घेतला. परत आपण डोळ्याच्या तपासण्या घेतल्या, डोळ्याचे ऑपरेशन केली आणि आभा कार्ड म्हणजे आभा कार्ड काढून दिले. ग्रामीण जे आपले कामगार आहेत त्यांना त्यांचे कार्ड काढून दिले. म्हणजे शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या संस्थांशी जोडून आम्ही त्याच्यावर काम केलं. परवाच आम्ही मागच्या 2 महिन्याखाली महिलांसाठी जे ब्रेस्ट कॅन्सर आहे आणि सर्वायकल कॅन्सर आहे, तर त्याच्यावरती आम्ही एक शिबिर घेतलं. म्हणजे जे आपल्याकडे येणारे तोडणी कामगार आहेत महिला, तर त्यांच्यामध्ये तो संवाद होत नाही किंवा त्यांना लक्षात येत नाही किंवा त्यांचे घरचे त्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेशन करत नाहीत. मग त्या महिलांनी कुठं जायचं? त्यासाठी आम्ही एक शिबिर घेतलेलं आहे. आम्ही आता परत भविष्यामध्ये ते गावोगावी ते शिबिर घेणार आहात. खरं तर कोरोना काळ लोकांनी अजूनही विसरला गेला नाही. तर कोरोना काळामध्ये लोकांना काही आपण सेवा वगैरे कोरोना काळामध्ये तर आम्ही खूप काम केलं. मी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑर्डर कलेक्टरना येण्यापूर्वी सॅनिटायझर तयार केलं होतं भारतची. आणि ते सॅनिटायझर आम्ही महाराष्ट्रातले टॉप 2 कंपन्यामध्ये आपण सॅनिटायझर विकलं. आणि त्यामधलं जवळजवळ 1 लाख बॉटल्स आम्ही आपल्या पोलीस मित्रांना फ्रीमध्ये दिलं. मी अच्छा, मग त्यावेळेस कुठे उमेश पाटील ह्या भागात होते लोकांची अडीअडचणी सोडवण्यासाठी? कुठेही नव्हते साहेब, कुठेही नव्हते. आणि कसं आहे, माझा स्वभाव कसा आहे, कमी बोलणं आणि जास्त काम. अच्छा, असं माझं काम आहे. त्यामुळे त्यांचं कसं आहे, त्यांचं बोलणं जास्त आहे आणि काम नाहीच. कमी म्हणण्यापेक्षा त्यांचं कामच नाही. खरं लोकांचे कागद घ्यायचे, सह्या करायच्या, फोटो काढायचे, व्हायरल करायचे. अरे त्याचं काम आहे ते काम करणं, त्याचं फोटो काढून व्हायरल करण्यावर जास्त फोकस आहे. बोलते स्टंटमॅन नाही साहेब. स्टंटमॅन काहीतरी स्टंट करून दाखवतो. हा विदूषक आहे. हा फक्त लोकांना हसायला, टाइमपास करायला विषय देतो. आता तुमच्या डायरेक्टली त्यांनी मुद्द्यावरतीच हात घातला आहे कारखान्याच्या संदर्भातल्या. त्यांनी ज्यावेळेस कुरुलच्या क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद निवडणूक एंट्री झाली त्यावेळेस त्यांनी कारखाना येणाऱ्या 2 महिन्यात बंद पाडतो अशी वल्गना त्यांनी करत आहे. सातत्याने कारखान्यावरतीच विषय निघत आहेत. उमेश पाटलाची वैचारिक पातळी ही घसरलेली आहे साहेब. आणि क्रियाशून्य माणूस आहे. ज्या जकरायाचं मंदिर आम्ही उभा केलं त्यासाठी 15 वर्ष रक्ताचं पाणी केलं, मी केलं, आमच्या कुटुंबाने केलं, आपल्या सगळ्या ह्या सभासदांनी केलं, कुरुल गटातल्या सर्व शेतकऱ्यांनी केलं साहेब. 200 लोकांनी त्यांची घरं मॉर्गेज दिली, शेती मॉर्गेज दिली. ते करून आम्ही हे सगळं हे मंदिर उभा केलं. आज या ठिकाणी आम्ही पोचलो, ज्याचं केंद्र शासन, गडकरी साहेब, मोदी साहेब दखल घेतात त्याची. तुम्हाला माहीत नाही, त्या CBGच्या प्रोजेक्टच्या वेळी केंद्र शासना CBGचा प्रोजेक्ट आमचा चालू असताना मोदी साहेबांच्याकडनं आमचा फॉलोअप होता साहेब. या गोष्टी फार उघड बोलत नाही. फॉलोअप होता की हा प्रोजेक्ट पूर्ण किती दिवसात होतोय, का होतो. तर इतकं चांगलं काम करत असताना हा माणूस म्हणतोय की हा कारखाना बंद करतो, गोरगरीब शेतकऱ्यांच्या चुलीमध्ये पाणी ओतायचं काम करायला लागलाय साहेब.
मी बोलायची गरज नाही, इथला सगळा गरीब शेतकरी त्यावर वैतागलाय. हा, आम्हाला त्याच्या माध्यमातून देखील समोर आलं की तुम्ही भेटलात बऱ्याचशा शेतकऱ्यांना, बऱ्याचशा इथल्या गोरगरीब माता भगिनींना तुम्ही भेटलेला आहात. त्यांच्या प्रतिक्रिया तीव्र आहेत साहेब. आणि ह्याचं काही होणार नाही, ह्याचं 100% डिपॉझिट जप्त होणार आहे. आणि किती जरी प्रयत्न केला तरी नुसतं हायवेनं फिरून साहेब निवडून विचार जरी केला तर कारखाना बंद होईल, जरी आज बंद झाला किंवा होईल तरी लोक काय म्हणजे कशा पद्धतीने लोक ऍग्री होतील? नाही नाही, हे खूप मोठं भयानक परिस्थिती निर्माण होईल असं झालं तर. कारण याच्यावरती आज मला सांगा, हे 2000 कर्मचारी जगत आहेत किंवा शेतकरी आज 10,000 शेतकरी जगतोय. आज इतके मोठे माझ्याकडं व्हेंडर्स आहेत, त्यांचं काय होणार? सगळ्यांचं काय होणार? आणि हा मूर्ख माणूस आहे. हे जे कारखान्याच्या माध्यमातून जे अर्थचक्र तयार झालेलं आहे आपल्या कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये, हे संपूर्ण अर्थचक्र बंद होईल. परंतु तो म्हणाला मूर्ख माणूस म्हणून कारखाना बंद होणार नाही, कारण ते तितकं सोपं नाही आहे. आणि त्याला जर तसं वाटत असेल तर तो कुठल्या तरी भ्रमात जगतोय. कुठला मुद्दा वगैरे नाही का कारखाना सोडून दुसऱ्या विकासावरती? सातत्याने कारखान्यावरती टचअपमध्ये राहत आहे, त्यांनी राख आहे. आणि इथलं त्यांनी विशेषतः असं बोलून दाखवलं की लोक 30-35 वर्षाच्या पुढे लोक जगतच नाहीये. मग इथे राहणारे लोक 30-35 वर्षाच्या आतलीच आहेत का? खोटं बोलण्याचा कळस आहे तो माणूस. म्हणजे किती खोटं बोलायला लिमिट नाही. तुम्ही स्वतः भारतजी, तुम्ही स्वतः लोकांचे इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत, लोकांना भेटलेला आहात. आज आपण एनकी या गावी जकरायाच्या चरणी आपण बसून बोलतो आहोत. तर मला सांगा, अशी परिस्थिती असती जर 35 वर्षापुढे माणूस जगला नसता तर मला लोकांनी ह्या डोक्यावर घेतलं असतं का हो? सांगा बरोबर. तुम्हीच या प्रश्नाचं उत्तर शोधा. त्यांनी का म्हणजे असं का म्हणजे लोकांना एवढे उद्देशून का बोलत आहे सातत्याने? त्याचा अजेंडाच तो आहे. त्याला वाटतं त्याच्या बोलण्याला लोक वाळतील, बोलतील आणि त्याला मतं देतील, असं त्याचा खोटा समज आहे साहेब, गैरसमज आहे त्याचा. आणि आमच्या जनतेने काय बांगड्या भरलेल्या नाहीत. मतदार त्याला मतपेटीतनं उत्तर देणार आहे. त्याला इथून असा ताना काढणार आहेत लोक आमची, ह्या एनकी वटवट्यापासून त्याच्या नरखेडपर्यंत गांडीला पाय लावून पळत जावं लागणार आहे त्याला. नाही, त्यांनी आता ते आम्ही इथे काही महिलांच्या देखील आम्ही बघितलं, पण त्या महिला सोलापूरच्या महिला इथे येऊन प्रचार करत आहात. हो साहेब, प्रचार वेळ का आली अशी? उमेश पाटलांवरती वेळ का आली? गुरुजींनी तुम्हाला सांगितलं की प्रचार हा स्वयंस्फूर्तीनं असला पाहिजे. हो, प्रचार हा स्वयंस्फूर्तीनं असला पाहिजे. मतदान हे एक लोकशाहीचा उत्सव मानला जातो. ह्या उत्सव साजरा करायला आपण घरची माणसं असतात. मतदार म्हणजे आपलं कुटुंब आहे. बरोबर. उत्सव कोणात करतो आपण? कुटुंबामध्ये करतो ना. म्हणजे ह्या जिल्हा परिषद मतदारसंघातला हा जो मतदार आहे हा माझं कुटुंब आहे. आणि तो उत्सव साजरा करतायत, उत्सव साजरा करतायत. ह्याचा कुटुंबच नाही आहे, ह्याला माणूसच नाही, एक माणूस नाहीच आहे. म्हणून त्याला भाड्यानं सोलापूर मोळवरनं महिला आणावं लागतात, माणसं आणावं लागतात, हजेरी द्यावी लागते. तर उमेश पाटील यांचे बंधू स्वतः नरखेडमधून आहेत, उमेश पाटील कुरुलमध्ये आहेत. मग ही तर जिल्हा परिषद निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक संबोधली जाते. कार्यकर्त्यांनाच कुठेतरी संधी द्यायला पाहिजे होती. मग ते स्वतःच नेतेच का उभा राहिलेलं दिसतं एकंदरीत? मला वाटतं उमेश पाटलांनी त्यांचे भाऊ नरखेडमध्ये उभा केले, ते स्वतः कुरुलमध्ये उभे राहिले. तिसऱ्या भावाला पण आष्टी नाही तर पेनूरमध्ये उभा करायला पाहिजे जर राजकारणात असते तर. आणि हे सतत घराणेशाहीवर बोलतात. हे काय आहे साहेब? मला ह्याचं उत्तर द्या तुम्ही. दोघं भाऊ दोन्हीकडे उभा राहतात म्हणजे तालुक्यात दुसरे कोण कार्यकर्ते नाहीत का? हा प्रश्न जनतेला पडला आहे आणि ह्याचं उत्तर जनता देणार आहे. दोन्ही मतदारसंघात देणार आहे, दोन्ही भावांना पाडून. खरं तर त्यांच्या बाबतीत असं देखील घडलं आहे की ऐकून आहे की त्यांनी 4 टिपर कुठले तरी घेतले होते. त्याचा सेल्स टॅक्स असेल किंवा त्याच्या माध्यमातून अनेक भरपूर असे त्यांनी सेल्स टॅक्स सुद्धा भरल्याचं नसल्याचं देखील माहिती मिळत आहे. साहेब खरं सांगू का, मी शासनाचं जे टॅक्स आहेत, जे नियम आहेत प्रशासनाचे, त्या सगळ्यात नियमात राहून उद्योग करणारा माणूस आहे. माझा उद्योग खूप मोठा आहे, म्हणजे त्याच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे माझी विचारशक्ती आहे. आणि तो जो करतो ते खूप चिल्लर आणि क्षुल्लक आहे. त्यावर बोलण्यासारखं सुद्धा काय नाही. सेल टॅक्स बुडवला हे काय साहेब? हे म्हणजे चिंदीगिरी आहे, खरंच चिंदीगिरी आहे. जनतेने याचा खरंच अभ्यास केला पाहिजे. आणि त्याच्यासोबत जे काम करतायत सध्या लोक, कार्यकर्ते, त्यांनी थोडं आत्मचिंतन करावं. ह्या असल्या दळीद्री माणसासोबत आपण काम करतो म्हणजे आपली सुद्धा लेवल खाली चाललेली आहे. बरोबर. लोकांच्या बदल्या करणे
फायली मूव्ह करण्यामध्ये पैसे खाणे, लोकांच्या गोरगरिबांच्या छोट्या छोट्या कामामध्ये पैसे मागणे, कार्यकर्ता एखादा 2 वेळा काम घेऊन आला, तिसऱ्या वेळेला म्हणते मला काय आणलं का नाही, अशी परिस्थिती आहे साहेब. तुम्ही बघा ना, लोक त्याच्याजवळ 4-6 महिन्यापेक्षा एक कार्यकर्ता टिकत नाही. हां, ते उदाहरण देखील असे भरपूर आलेले खूप आहेत. मला शेवटचं एक विचार जात होता, काय कुरुलच्या गटातील लोकांना काय कशा पद्धतीने आपण आव्हान करणार आहात? मी कुरुलच्या जनतेला या ठिकाणी हेच आवाहन करतो की येणाऱ्या 7 तारखेला कमळ या चिन्हावरती बटन दाबून मी जिल्हा परिषदसाठी असलम चौधरी घोडेश्वर गणामधून आणि गुरुदेव मोठे हे कुरुल गणामधून तिघांनाही आम्हाला भरभरून मतं टाका आणि जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या. आणि हे नरखेडवरनं आलेले जे पार्सल आहे हे माघारी पाठवा. खरं तर आपण उद्योग क्षेत्रामध्ये अनेक नवीन तुम्ही कौशल्य राबवत आहात, अनेक प्लॅनिंग तुम्ही उभं करत आहात. त्याच पद्धतीने कुरुलमध्ये अजून काही आणखी काही तुम्ही याबद्दल निर्माण करणार आहात का? विषय काय? कुरुल जिल्हा परिषद गटासाठी माझ्या डोक्यामध्ये एक 365 दिवसाचा एक मी डेव्हलपमेंट प्रोग्राम बनवला आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं रस्त्याचा जो डेव्हलपमेंट आहे त्यामध्ये मुख्य रस्ते जे आहेत म्हणजे आमच्या वटवटेमधून जाणारा जो रस्ता आहे, वटवटे, वाघोली, कुरुल, कातेवाडी आणि तसंच पुढं वडवळला तो रस्ता जातो. तर हा रस्ता आम्ही हॅममध्ये घेऊन केंद्र शासनाच्या निधीमधून हा रस्ता आपण करणार आहोत. त्यानंतर दुसरा रस्ता, मोठा रस्ता जो आहे तो साधारण कोरोली, जामगाव, वटवटे, एंडकी, इंचगाव, कोथाळे, अंकोली अशा पद्धतीने हा मोहळा जाणारा रस्ता आहे. तर हे 2 रस्ते मी हॅममध्ये घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे प्राथमिक. त्यानंतर राहिलेले जे आपली 15 गावं आहेत त्या 15 गावामधले जे इंटरकनेक्टिंग रस्ते आहेत त्या इंटरकनेक्टिंग रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पंतप्रधान ग्रामसडक योजनेमधनं काय निधी आणता येतो का त्याचा माझा प्लॅन डोक्यामध्ये आहे. त्यानंतर राहिले आपले पाणंद रस्ते आणि वाडी वस्त्यावरचे रस्ते. पाणंद रस्ते आणि वाडी वस्त्याच्या रस्त्यावरती माझा एक स्पेशल प्रोग्राम असा आहे की आपण त्याचा एक नेटवर्क प्लॅन बनवून त्यांचा सर्व अधिकार जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेब ते आहेत आपले ग्रामविकास मंत्री, त्यांच्याकडे मी हा प्लॅन देऊन 1 स्ट्रोकमध्ये हे सगळे मी मंजूर करून आणणार. ह्याची अंमलबजावणी करून कुरुल जिल्हा परिषद गट हा महाराष्ट्रामध्ये एक आदर्श जिल्हा परिषद गट कसा असावा हे मी करून दाखवणार आहे आणि ती माझी कार्यक्षमता मी सिद्ध करणार आहे. हा माझा प्लॅन आहे. दुसरं काम महत्त्वाचं आहे ते विजेचं. मगाशी मी तुम्हाला सांगितलं पाठीमागच्या 15 वर्षामध्ये आपल्या इथले इरिगेशनची जी जमीन आहे ती जवळजवळ तिप्पट झालेली आहे. परंतु जे इलेक्ट्रिकल नेटवर्क आहे MSCDCLचं किंवा MSCTCLचं त्याची क्षमता 3 पट वाढलेली नाही. तर त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. गावागावामध्ये प्रत्येक गावामध्ये ॲडिशनल DPची डिमांड आहे. मोटर शेती पंपांची संख्या वाढलेली आहे. त्यासाठी आपल्याला सोलर पंप काय त्याच्यामध्ये करता येतील. आमच्या इथं आता मिरीमध्ये एक 33 kVचं सबस्टेशन आहे. त्या सबस्टेशनला पॅरलली सोलार प्लांट बसवता येईल. गावोगावी सोलार प्लांटच्या योजना आहेत त्या करता येतील. त्यानंतर आपल्या ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्याच्यामध्ये माझ्या डोक्यात आहे की पुणे जिल्ह्यातल्या जशा आदर्श शाळा आहेत तशा शिरूरमधली एक शाळा आहे खूप जिल्हा परिषदची. हां, तर त्या पद्धतीनं आपल्या कुरुलमधली एखादी शाळा त्या लेवलला त्याच्यामध्ये सेमी इंग्लिशचं सुद्धा माध्यम आणता येईल का, इंग्लिश मिडियम आणता येईल का, जिल्हा परिषद शाळांनी का मागं राहावं भारतजी मला सांगा ना तुम्ही. काय अडचण काय? आज मला सांगा, मी याच मातीत जन्मलो, याच मातीत शिकलो, आज मी या लेवलला आहे. किंवा आज माझ्या गावामधले 8-9 विद्यार्थी आज IT इंजिनियर आहेत. ते इथं शिकलेत ना. खरं बुद्धिमत्ता ग्रामीण भागातच आहे. माझा कुरुल गट आदर्श बनवताना एक बेस्ट शाळा, बेस्ट रस्ता आणि बेस्ट दवाखाना मला करून दाखवायचा. खरं तर पहिल्यांदाच असं मोहोळ तालुक्यामध्ये घडलं होतं की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या प्रचारासाठी येत होते. मात्र स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनानंतर तो कॅन्सल झाला. मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं ना आपलं रिलेशन एवढं टचमध्ये कसं काय? मुख्यमंत्री साहेबांचा माझ्यावरती जो काही विश्वास आहे,
माझे जे संबंध आहेत ते उद्योगाच्या माध्यमातून झालेले आहेत आणि उद्योगाच्या माध्यमातून आपण जे काय काम केले आणि माझी कार्यक्षमता, माझे विचार, ते सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून श्रीकांत भारती साहेबांनी मला खरं प्लॅटफॉर्म दिला आणि महाराष्ट्रातली पहिली जिल्हा परिषदची निवडणुकीमधली सभा ही कुरुल या ठिकाणी लागली होती आणि कुरुलमध्ये ती सभा लागली याचा अर्थ तुम्ही आणि जनतेनं ओळखून घ्यावा की साहेबांचं किती माझ्यावर प्रेम आणि विश्वास आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये मी निवडून आल्यानंतर खूप काही करू शकतो, विकास करू शकतो, जिल्हा परिषदच्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन करू शकतो, इतकंच मला या ठिकाणी सांगायचं. साहेब आत्ता आपण बसलो या ठिकाणी, काय आहे मंदिराचं महात्म्य नेमकं काय आहे ह्याच्यात? कशाचं मंदिर आहे नेमकं? जकराया मंदिर हे 12व्या शतकातलं मंदिर आहे आणि जकराया महाराजांचा जो वावर या ठिकाणी राहिला तर ते एक अद्भुत विचारशक्ती आणि लोकांचा कल्याणकारी महाराज होते आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझी जन्मभूमी एनके आहे, माझी कर्मभूमी एनके आहे आणि माझं असं जे काही आज अस्तित्व आहे हे जकराया देवामुळं आहे आणि आज मला आनंद वाटतो आहे की आज जकरायाच्या चरणी बसून मी माझा राजकीय प्रवास सुरू केलेला आहे. आज पहिल्यांदा इथं नारळ चढवून मी अर्ज भरायला गेलो, जकरायाच्या चरणी नारळ फोडून मी गेलो. आज इतके लोक, जनता, आज सगळे सभासद, शेतकरी, सगळे मतदार माझ्यावर प्रेम करतात. त्याचं फक्त आणि फक्त कारण जकराया, मी जो घडलो ते जकरायाच्या आशीर्वादामुळे घडलो आहे, जकरायाच्या विचारामुळे घडलो आहे आणि कदाचित जकरायाचीच इच्छा असेल की मी राजकारणात यावं आणि मी कुठंतरी जाऊन काहीतरी करून दाखवावं ह्या लोकांसाठी, म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी पुढं चाललेल्या आहेत. खरं तर उमेश पाटील यांनी अजून एक मुद्दा त्यांनी सांगतात की वारंवार राखीमुळे लोकांना श्वासोच्छवासाचा त्रास होतोय. राख ही मी ते पर्यावरण खात्याला सांगून किंवा ते करून ते बंद करण्याचा किंवा त्याची अंमलबजावणी करण्याचा देखील प्रयत्न केला जातोय. काय नेमकं याच्या पाठीमागे देखील राजकीयचं भांडवल का केलं जातं? बरं, जे मला एक गोष्ट सांगा, आपण आता इथं 2 तास झालं बसलोय, गप्पा मारतोय, इथं तुमच्या अंगावर काय राखेचा कण आला का सांगा मला? साधारण अंतर मला वाटतं 500 ते 600 मीटर असेल, 1 किलोमीटर असेल. हां, हे सगळे खोटे आरोप आहेत, हे राजकीय स्टंट आहेत ह्या माणसाचे. त्याला राख आत्ताच दिसली गाव, 15 वर्ष झालं कारखाना आहे. बरोबर आहे. आणि आता या आठवड्यात झाला राख विशेष दिसली. म्हणजे सर कुठले अन्य कारखाना, मग राखेमुळे कारखाना सोलापूर बंद जिल्ह्यात ठेवणं, साहेब 40 कारखाने आहेत. हां, सोलापूर जिल्ह्यामध्ये 40 कारखाने आहेत राखेमुळे बंद ठेवणं उचित ठरेल. आणि MPCBच्या सगळ्या नॉर्म्समध्ये आम्ही कारखाना चालवतो, त्यांच्याकडनं परमिशन घेतो, त्यांनी सांगितलेले सगळे पोल्युशन कंट्रोलचे इक्विपमेंट्स आम्ही इन्स्टॉल केलेले आहेत, त्याची वेळोवेळी देखभाल केली जाते. तो नॉन टेक्निकल पर्सन आहे, त्याला काही बेस नाही आहे, लोकांना फक्त दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु कुरुल जिल्हा परिषद गटातला मतदार जे दिशाभूल करून घेणार नाही नव्हे, मोहोळ तालुक्यातली जनता ज्यावेळेस दिशाभूल होऊ देणार नाही. मी सांगतो मला कमी आणि थापांची हमी म्हणजे उमेश पाटील. विजयाची खात्री कितपत? विजय निश्चितच आहे, फक्त आता मार्जिनच मोजायचं आहे. मी म्हणतोय त्याचं डिपॉझिट जप्त करायचं आहे. तर हे होते जकराया कारखान्याचे चेअरमन आणि कुरुल गटाचे उमेदवार सचिन जाधव यांनी आपल्या माध्यमातून सांगितले गेले की विश्लेषण सांगितले की कशा प्रकारे माझं कुरुल आणि कुरुल गटामध्ये कोणकोणत्या योजना अंमलात आणल्या जातील, इथल्या लोकांना रोजगाराची संधी कशा प्रकारे उपलब्ध केली जातील त्यांनी विशेष सांगितले गेले आहेत. पाहूया येणाऱ्या 9 तारखेला नेमकं काय करणार आहे ते देखील तेवढं पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कॅमेरामन अक्षयसह भारत शिंदे, न्यूज इंडिया, कुरुल.